सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे तसं असं काही हे नाही आहे, बट स्टील आज आहे माझा ॲन्युअल डे. आणि ॲन्युअल डेची थीम आहे महाराष्ट्राची गौरवगाथा. तर आमचा जो डान्स आहे तो म्हणजे रेट्रो मराठी आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे असं मंगळागौर आणि लावणी वगैरे असं आहे ते. सो त्यामुळे मी मेहंदी वगैरे पण काढली आहे. दीदी पण मेहंदी काढते, पण मी आता दीदीला नाही दाखवत कारण दीदी बोलली मला नको दाखवूस. तर आता मी तेच जरासं प्रिपरेशन करते आहे. ज्वेलरीज काढून ठेवायची आहे. साडी पण एकदा ते सगळं बघायचं आहे. साडी ऑफकोर्स ते रेंटवाली असते जी ती वाली आहे. सो आता मी स्ट्रेंजर थिंग्स बघता बघता गाजर पण खिसले. त्याच्यानंतर आता मी जाते, जे काय कामं बाकी आहेत ती करते आणि तुम्हाला लोकांना भेटते. आणि आता माझ्या चॅनलवर 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत. सो जेव्हा ते मला कळलं ना तेव्हा माझी जी रिॲक्शन होती ती मी टाकते, ती बघा. गाईज लाईट थांबा, लाईट आता. बट आता एवढा वेळ ना आमचं सकाळपासून चाललेलं की यार 98 सबस्क्रायबर्स आहेत, 100 पण होत नाहीत लवकर वगैरे वगैरे. बट आता मी दुपारी एक व्हिडिओ पोस्ट केला, काल रात्रीच पोस्ट केला मी, बट आता बघितला असेल सगळ्यांनी, आय डोंट नो. आणि मी झोपलेली, मी स्ट्रेंजर थिंग्स बघत होती. दीदी वगैरे वर होती, दीदी आणि मम्मा. दीदीवरून मला आवाज देत सांगते की ती आवाज देत होती पण मला नाही ऐकू आलं. तर मी तिला मेसेज केला की काय बोलतेस, बोल पटापट. तर ती बोलली फटाफट सबस्क्रायबर्स बघ. आणि आता माझे सबस्क्रायबर्स 100 झालेले आहे. सीरीज कुठे गेला? हे बघा 101 आहेत. बट इट्स फायनली 100 कंप्लीट झाले आणि त्यासाठी मी हॅपी आहे. सो गाईज आता मी फायनली मेकअप करायला बसली आहे. आता हा व्हिडिओ मी फुल फास्ट फॉरवर्ड करणार आहे बिकॉज खूप ऑलरेडी लेट झाला आहे. 12:30 झाले तर मला 1 वाजता निघायचं आहे. Opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze. सो फायनली मेकअप झाला आहे. आता मी डायरेक्ट भेटते तुम्हाला तयार. मी फुल रेडी झालेली आहे. मी बाहेर जाऊन दाखवते. तर मम्मीने लाईट बंद केली. सो मी फुल रेडी झालेली आहे. तर माहिती आहे हा बघा, हा पण रेडी झाला आहे. सो आता आम्ही जातो आहे ॲन्युअल डेसाठी प्रबोधनमध्ये. आमचं प्रबोधनमध्ये बोरवलेला ॲन्युअल डे आहे. सो त्या लोकांचं 1:30 रिपोर्टिंग सांगितलेलं, बट आम्ही इथून निघतोच 1:30ला. आम्हाला लेट झाला आहे कारण माझी केस बांधायची होती. केस बांधायला लेट झालेला आणि पदर येत नव्हता. बट मी तुम्हाला लोकांना फुल OTD इथे दाखवते. सो तो पण बघा. आता आम्ही पोचलो आहे. हे बघा सगळे खात आहेत वगैरे, सगळे बसले आहेत. आम्हाला लोकांना असे पॅकेट्स रिफ्रेशमेंट्सचे आणि हे बघा इथे बघा सगळ्यात मोठा हॉल खाताना दिसेल तुम्हाला. आणि ह्या लोकांचा धनगर डान्स आहे.
आमचा मराठी रेट्रो आहे आणि इथे पाठी हे बघा ह्या लोकांचा हिंदी रेट्रो आहे. सो इथे कोळी डान्सवाले आहेत, बाकी सगळे वेगळ्या वेगळ्या डान्सचे आहेत आणि ह्या सगळे आमचे टीचर्स वगैरे पण आहेत. तर इथे आम्हा लोकांना वरती व्हिडिओ प्रोजेक्टरवर दाखवत होते. हे बघा माझी फ्रेंड, इथे माझी दुसरी फ्रेंड आहे आणि मी जस्ट एक स्नॅप काढला. इथे आम्हाला व्हिडिओ दाखवत होते. आज आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी आहे रिक्षामध्ये. मी आहे आणि मम्मा आहे. आम्ही चाललो आहे बलून चालायला मार्केटला. मी आंघोळ करून खाली आली, नाश्ता केला आणि मला आम्ही आता जातो आहे बलून आणायला. पोचत पण आता आपण. सो आम्ही आता भेटतो तुम्हाला बलून घेताना. एवढे व्हरायटीचे बलून्स आहेत आणि ह्यातला आम्ही आता चॉईस करतो आहे. अदूला तो येल्लोवाला बटरफ्लाय हवा आहे. सॉरी, ह्याला तन्मयला काय हवं आहे, एरोप्लेन हवं आहे. आणि मी आता बघते, मला हे क्यूट वाटतंय बट मी हे नाही घेणार आहे कारण मला हा नाही आवडत आहे. सो मी विचार करते रेड आणि ब्लूवाला बटरफ्लाय घेऊ. फिरकी लावली आहे ह्याला फुग्याला, हिने पण लावली नाही तू फिरकी. अच्छा लावली. आणि हा सध्या पतंग उडवतोय. अजून एक बलून आलाय माझ्याकडे पण आहे ना दोन. इथे आम्ही लोक बलून नव्हतो उडवत म्हणून मी पतंगला कन्नी बांधायचा ट्राय करत होते, जे की मला नाही येत. पण तरी मी काही करून कसं तरी बांधलेली आहे ती कन्नी. तर बघा तुम्ही मी कशी बांधली. इथे आम्ही किती झालं तरी पतंग उडवायला ट्राय करत होतो, बट हवेमुळे ती पतंग काही उडत नव्हती कारण हवाच नव्हती तेव्हा. आणि हे सगळे इथे लहान मुलं बलून उडवत होते, त्यामुळे आम्हा लोकांना भीती होती त्या पतंगीच्या मांजाने जर चुकून ह्यांचा एकाचा जरी बलून कापला गेला तर ही लोक रडायला लागणार. बट इथे आमची पतंग थोडीही नाही उडली आणि जेव्हा उडली तेव्हाचा व्हिडिओ मी काढला नाही आहे कारण माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती. सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. कारण मी त्याच्यानंतर काहीच शूट केलं नव्हतं कारण त्याच्यानंतर मी ती पतंग वगैरे उडवून झाल्याच्यानंतर मी क्लासेसला गेली. आल्यावर पण एवढं काय खास तसं झालं नाही, नॉर्मलच दिवस होता. बट संक्रांतीच्या हळदी कुंकाचा जे काही असेल व्लॉग जो येणार आहे तो रथसप्तमीच्या आधी येईल. रथसप्तमीच्याच आधी येईल. तो पण तुम्ही पूर्ण बघा. आणि हा व्लॉग छोटाच झाला आहे, जास्त काही मी त्याच्यात शूट नाही केलं आहे. आणि कसा वाटला हा व्लॉग हेही मला कॉमेंटमध्ये सांगा. मला चॅलेंजेससाठी आयडियाज जराशा सुचवा. म्हणजे माझ्याही डोक्यात काय काय आयडियाज आहेत, बट तुम्ही जेवढा मला सजेस्ट कराल तेवढं जास्त चांगलं असेल. बिकॉज मग तसं मी पण ट्राय करेन करायला. आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.